तुम्ही हो आज CRPCची ना बुधवार आहे ना आज गुरुवार आहे का हां ठीक आहे जरा मी CRPC आणलं आहे काय मला वाटलं की आज मीच कन्फ्यूज झालो की आज कोणता वार आहे म्हणून ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही CPC आम्ही कालच्या लेक्चरला फक्त एक जनरल ही असते हो जी प्रोसिजर असते ती आम्ही बघितली होती तुम्ही बघितलं असेल की CPCची प्रॅक्टिस करताना काय की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 पार्टीज दिसतात बरोबर तर अशी कोणती आहे का प्रोसिडिंग की ज्याच्यात फक्त एकच पार्टी असते नाही सरकार पण दुसरी पार्टी राहीलच ना सरकार फक्त ती बाजूला आहे पण ती त्याला काय म्हटलं जाईल एक तर प्लेंटिफ किंवा डिफेंडंट जर सरकारच्या विरुद्ध गुन्हा असेल तर काय राहील तर सरकार काय राहील डिफेंडंट राहील आणि जर सरकारच्या बाजूने जर सरकारने जर हे केलं असेल तर काय राहील प्लेंटिफ राहील बरोबर असं कोणतं आहे का प्रोसिडिंग की ज्याच्यात नाही त्याच्या पण 2 पार्टी असतात ना आता बघा जर हे असेल लेडीज असेल म्हणजे ती पत्नी असेल ती जर ती कस्टडी मागत असेल मुलाची तर ती काय झाली प्लेंटिफ झाली ऑब्विसली तो रिस्पॉन्डंट नाही म्हणणार आहे तर 2 पार्टी त्याच्यात होतीलच आणि समजा जर त्याला जर द्यायचीच असेल तर मग सूट दाखल टाकायची काही गरज नाही ना तो सरळ देऊन देईल त्याची कस्टडी तुम्ही बघितलं असेल ना एखादी म्हणजे तुम्ही बघितलं असेल फक्त माहिती नसेल की याच्यात एकच पार्टी आहे कोणतं नाही त्याच्यात पण येणार नाही सरकार एक राहिलं तुम्ही हे बघितलं आहे का 510 सेक्शन IPCचं नाही का सगळ्यात युनिक सेक्शन आहे 510 काय करता सेक्शन 510 तुम्ही आता ते दारूवरून मला आठवलं तर जर ड्रंकन पर्सनने एखाद्या पब्लिक प्लेसवर जर ते आपण बोलतो ना की दारू पिऊन त्यांनी धिंगाणा घातला त्याच्यासाठी आहे तर त्याला पनिशमेंट 24 तासाची आहे हो बघा तुम्ही त्याला खूप इंटरेस्टिंग सेक्शन आहे 24 तासाची पनिशमेंट आहे आणि 10 रुपयेपर्यंत फाईन 10 रुपये हो 10 रुपये वाटतं आणि CRPCने आणलं मी याच्यात आहे का बघू दे मला ते तर याच्यात गेलं ना मॅडम मोटर व्हेकलमध्ये हो 10 रुपये फाईन खूप दिवस झाले तिथे बघायला 24 तास इम्प्रिझनमेंट आणि 10 आहे 10 रुपये फाईन पण ऑफेन्स नॉन कॉग्निजेबल आहे आणि बेलेबल आहे म्हणून तुम्हाला ती सगळी प्रोसिडिंग कोर्टात दाखल करावी लागेल एवढं कोण करत आहे NC होईल त्याच्यावर चल ठीक आहे सांगा बरं जस्ट डोकं तर हे करत चालवा की याच्यात राहू शकतं का किंवा हे होऊ शकतं का तुम्ही बघितलं आहे का समजा आता एखादी वडील असतील आणि ते जर त्यांची डेथ झाली त्यांच्या बँकेमध्ये काही पैसे वगैरे असतात नॉमिनीसाठी आपण वाद दाखला घेतो बघा बरोबर हो त्याच्यासाठी एकच जण हे असतं म्हणा म्हणजे त्याच्यासाठी अजून 1-2 प्रोसेस असतील मनामध्ये पण ती एक आहे बऱ्यापैकी वादच दाखल्यासाठी आपण हे करतो ना आज त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते मी सांगतो मला वादच दाखला बोलतो ना आपण तर ज्यावेळेस आता त्याची एखादी मालमत्ता असेल बरोबर आणि ती जर बँकेत असेल आणि जर लॉकर रूम असेल किंवा त्याचे पैसे बँकेच्या अकाउंटमध्ये असतील मग बँकवाले सांगतात की तुम्ही काय करा तुम्ही कोर्टात जाऊन हे घेऊन या वादच दाखला घेऊन या मग ते पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला त्यांचे 4 डॉक्युमेंट्स असतात बरोबर ते करून घेतात ते आणि जर त्या माणसाने जो नॉमिनी ठेवला आहे तो जर मला बेकत आहे तर मग ते सबस्क्रिप्शन सर्टिफिकेट आणायचं आणि मग त्यांना द्यायचं मग बँकवाले ते पैसे देतात आपण नॉमिनीचं केलं ना म्हणजे ऑफिसला एक होतं त्यांचं एका ह्याच्यामध्ये झालं एका बँकेमध्ये ते म्हणजे त्यांची
पत्नी नॉमिनी आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिला मिळालं ते दोन साक्षीदार वगैरे मग ते तिला ह्याच्यात ते पैसे मिळाले. आणि दुसऱ्या ते युनियन बँकेचं होतं त्यांचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एका मुलाला त्यांच्याच मुलाला ठेवलेलं होतं. बरोबर. पण ज्याचं नाव नॉमिनी म्हणून दिलं ना तो बेपत्ता आहे. तर आता ते द्यायला तयार नाहीत. तो बेपत्ता आहे असं पोलीस स्टेशनमधून लेटर नेलं की तो नाही सापडत आहे वगैरे. बरोबर. ते म्हणले की तुम्ही कोर्टात जा, सक्षम सर्टिफिकेट काढा आणि मग आम्हाला द्या. हो, ते सक्षम सर्टिफिकेट एक पार्टी. आता बेपत्तावरून एक असं नसतं. सक्षम सर्टिफिकेटला कोर्ट की स्टॅम्पच स्वस्त आहे. हो, आणि आणि तुझे 2 लाख रुपये आहेत, तू 35,000 घालवणार, त्यानंतर त्याला ते मिळणार. हां, पण ते बँक कोर्टाचं ते हेच असतं ना की सिव्हिलमध्ये तुमचं कोर्ट फीज. पण ती कोर्ट फी आपल्याला नंतर परत मिळते कसं? नाही, असं नसतं. आता ही असते ना प्रॉपर्टीची, तर सिव्हिल आपण आधीच बघितलं होतं की सिव्हिल सूट काय असतात की दोन इंडिव्हिज्युअलमध्ये भांडणं आपण हे करायची. कोर्ट काय घेतं, त्यांच्याकडून फीज घेतं आणि त्यांच्या भांडणं मिटवून देतं फक्त, बस. पण मग असं काय होतं आपण नंतर कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आपण कोर्ट फी परत घेतात? ती कशी असते, आता 2 प्रकारची सूट आहेत बघा. सूटमध्ये 2 प्रकारचे ऑर्डर होतात. डिक्रीड विथ कॉस्ट आणि विदाउट कॉस्ट. बरोबर. आता जर कोर्टाला वाटलं की प्लेंटिफचा जो दावा होता तो काय होता, खरा दावा होता, बरोबर, म्हणजे जेन्युइन दावा होता, आणि डिफेंडंट खरंच त्या केसमध्ये काय होता, तर खरंच तो रॉंग डोर होता, त्याने खरंच इंटेन्शनली प्लेंटिफचे काही राईट होते ते व्हॉलेट केले होते. बरोबर. आता मग यांच्याकडून जर यांनी पोझिशन घेतलं असेल प्रॉपर्टीचं, डिफेंडरने रॉंगफुली जर त्याला डिप्राईव्ह केलं असेल पोझिशनने, तर याचं रॉंगफुल ॲक्टमुळे याला जे सूटसाठी जे पैसे खर्च करावे लागले, तर याने ते का बिअर करावे. वकिलाचा खर्च झाला, स्टॅम्प ड्युटी झाली, सगळ्या गोष्टी याला भराव्या लागल्या. बरोबर. तर ते पैसे कोर्टने देत, ते पैसे कोर्टच देतं, पण कुठून देतं, डिफेंडंटकडून ते पैसे वसूल करून देतं. बघितलं असेल ना की नोटीस आपण पाठवला होता की या नोटिसीचा खर्च रुपये 2,000 हे तुम्ही आम्हाला देणे लागतात. नोटीसमध्ये आपण लिहितो ना शेवटी, तर त्याप्रमाणे जर डिक्रीड विथ कॉस्ट झालं असेल, शेवटी ऑर्डरमध्ये असं ना पहिलाच डिक्रीड विथ कॉस्ट, आणि 2 नंबरला जर काय त्याचा रिलीफ असेल तर तो रिलीफ असतो, तर मग तो प्लेंटिफकडून तो घेऊन घेतात. बरोबर. हो, आणि डिसमिस विथ कॉस्ट पण असतं. जर प्लेंटिफने जर खोटा दावा दाखल केला असेल डिफेंडंटच्या विरुद्ध, बरोबर, तर मग जर एखादी तुम्हाला जर खोटंपणे हे करत असेल, तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळेस आम्ही का हे करून घ्यायला पाहिजे की तुमच्या खोट्या कृतीमुळे आपण कशाला हे करून घ्यायचं. तर अशा वेळेस डिसमिस विथ कॉस्ट असतं. मग अशा वेळेस प्लेंटिफकडून काय केलं जातं, यांना कॉस्ट दिला जातो. कशाचा कॉस्ट, फक्त सूटचा कॉस्ट. तो सांगेल की मी आलो, मग मी एका हॉटेलमध्ये जेवण केलं, मध्ये 500 रुपये गेले, ते नाही. तर झेरॉक्स असतील किंवा एखाद्याची हे असेल, तो तत्सम खर्च यांना दिला जातो. ठीक आहे. अजून मी कोर्ट फी स्टॅम्प नाही भेटत परत, नाही. ते कुठे एक्झाम केलं जातं, आपण आता स्पेशल सूट बघणार आहोत ना, तर सूट बाय इंडिजन पर्सन असतं बघा, ऑर्डर 33, सूट बाय इंडिजन पर्सन. तर त्या केसमध्ये कसं असतं, आता समजा एखादी इंडिजन पर्सन असेल ज्याच्याकडे कोणतेही उपभोगाचे साधन नाही आहेत, किंवा ज्याच्याकडे तिथं डेफिनेशन दिलेली आहे की मागच्या 6 महिन्यामध्ये तरी कोणत्याही प्रॉपर्टीचं काय आहे, जी किंमत 2,000पेक्षा जास्त असेल अशी अलाइनेट केली नाही आहे कोणाला. बरोबर. तर त्या व्यक्तीला काय समजलं जातं, इंडिजन समजलं जातं. मग त्याला फक्त जी कोर्ट फीज आहे तर त्यापासून त्याला फक्त काय केलं जातं, एक्झम केलं जातं. हो, मग त्याला स्टॅम्प कोर्ट फीज आपण देत होतो ना, कोर्ट स्टॅम्प फीज, तर ती त्याला फक्त काय केली जाते, एक्झम केली जाते. बरोबर. पण असं नाही की ती कोर्ट फीज म्हणजे कायमची एक्झम झाली. समजा जर सूट काय झालं, सूट डिक्रीड झालं आणि त्याला काही जर मालमत्ता भेटली असेल, तर त्या मालमत्तेमधून कोर्ट आधीच त्याचे पैसे काढून घेतं. किंवा जर सूट डिसमिस झालं असेल आणि याला कळलं गव्हर्नमेंटला, आपल्याला कोर्टाला, की आणि ते काय केलं होतं की रॉंगफुली ते सूट काय केलं होतं, दाखल केलं होतं. बरोबर. तर अशा वेळेस पण त्याच्याकडून ते पर्सनली ते पैसे वसूल करून घेतले जातात, म्हणजे कोर्ट फीसबद्दल. असं 6 महिने सर काय बोलला तुम्ही, 6 म्हणजे महिने रजिस्टर घेतले नसेल तर
त्याच्या याच्यामध्ये त्यांनी हे करून घेतलं असेल तर 6 महिन्याच्या याच्यामध्ये त्यांनी जर एखादी प्रॉपर्टी अलाइनेट केली नसेल, बहुतेक 6 महिन्याचं हे होऊ शकतं ऑर्डर 33, आणि अपील पण करू शकतो ऑर्डर 44 नुसार. हे बघा, सूट बाय इंडिजन पर्सन. आता इंडिजन पर्सन म्हणजे कोण? ऑर्डर 33 मध्ये a person is an indigent person if he is not possessed of sufficient means other than property exempt from attachment in execution of a decree and the subject matter of the suit. बरोबर. म्हणजे आता सेक्शन 60 सांगतं याचं CPCचं की अशा काही प्रॉपर्टी आहेत की ज्या एक्झिक्युशनमध्ये काय केले जातात, एक्झम केले जातात, की त्यांना आपण अटॅच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आर्टिसनचे काही टूल्स असतील, समजा आता एखादी कुंभार आहे तर कुंभारचे ते चाक वगैरे असते त्याचं, किंवा एखादी लोहार आहे मग त्याचे काही शिणी हातोडे असतील, आपण जर ते जर अटॅच करून टाकले प्रॉपर्टी तर जगणार कसं आहे? तर ते असतील. नेसेसरी क्लोथ्स असतील, नेसेसरी अपिअरन्स बोलतो ना आपण. आता आपण रोजचे वापरायचे कपडे जर सगळ्यांसाठी जमा करून दिले कोर्टाने तर त्यांनी काय करायचं? तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या, आता मंगळसूत्र आहे, आता ते मंगळसूत्र आपण अटॅच नाही करू शकत याच्यामध्ये एक्झिक्युशनमध्ये, कारण ते एक नेसेसरी वेरन्स आहे ना. तर या गोष्टी त्या सोडून टू अनेबल हिम टू पे द फी प्रिस्क्राईब बाय द लॉ फॉर द प्लेंट इन सच सूट, तर ते सोडून त्याच्याकडे कोणतीच प्रॉपर्टी नाही आहे. आणि दुसरं, वेअर नो सच फी इज पेड प्रिस्क्राईब नो इंटायटल्ड प्रॉपर्टी वर्थ 1000 रुपीज अदर दॅन द प्रॉपर्टी एक्झम फ्रॉम द अटॅचमेंट इन एक्झिक्युशन ऑफ डिग्री अँड द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. किंवा 1000पेक्षा जर त्याच्याकडे कमी प्रॉपर्टी असेल तर ती, आणि त्याचं जे त्याला केव्हा ती परमिशन दिली जात नाही, ती आहे की जर विदिन पिरियडमध्ये त्याने जर ती प्रॉपर्टी अलाइनेट नसेल केली दुसऱ्याला, तर अशा वेळेस काय केलं जातं? तर अशा वेळेस त्याला एक्झम केलं जातं कोर्ट फीजमधून. ज्यावेळेस आपण स्पेशल सूट स्टार्ट करू त्यावेळेस आपण हे एक एक बघून घेऊ म्हणा सगळ्यांचं. नाही ना मॅडम, आता बघा काय असतं, आता मी तुम्हाला हा सांगणारच होतो तुम्हाला. आता मंगळसूत्र कोकणामध्ये तर मी आता बघितलंय, आमच्याकडे काय असतं 2 ग्रॅम 3 ग्रॅमचं मंगळसूत्र फक्त. तुमच्याकडे काय असतं, तुमच्याकडे तोड्यावर जातं ते. तोडा म्हणजे 10 ग्रॅमचा एक तोडा होतो. आमच्याकडे मॅक्झिमम जर राहिलं तर 5 ग्रॅमचं मंगळसूत्र असतं. मग तो किती कशी म्हणता राहील ना, 5 ग्रॅम 6 ग्रॅम 7 ग्रॅम असं ते नंतर कळतील त्यांचं काय. पण लग्नामध्ये 5 ग्रॅमचं अंगठी 5 ग्रॅमचं मंगळसूत्र, बरोबर. पण कोकणामध्ये विशेष आहे. मी आधी मला यांनी सांगितलं मित्राने की आमच्याकडे हुंडा वगैरे काय नसतो. म्हणजे चांगला आहे, हुंडा वगैरे नसतो तर काय नसतो, पण जे हे असतात नवरी, तर त्यांना कमीत कमी 5 तोड्याचं किंवा 6 तोड्याचं काय करावं लागतं. हां, आपण इच्छेनुसार हे करून घेतो ना. हां, नवऱ्याकडून ते करून घेतात. हो, तर ते करून घेतात. मग त्याच्याशिवाय लग्नाचं म्हणजे हे होत नाही भाऊ. ते लोक नावं ठेवतात की 3 तोड्याचं केलं, 2 तोड्याचं केलं. मग तो काय करतो म्हणे, तर तो पैसे नाही घेतो म्हणजे कोणाकडून तरी. मग तो मंगळसूत्र बनवतो आणि लग्न झाल्यानंतर ते मंगळसूत्र हे करून ते पैसे परत करतो. म्हणजे ते फक्त एक खोटी आपली हे असते, तर ती वाचवण्यासाठी आपण हे करून घेतो. सर्वसामान्य माणूस म्हणजे ते सगळं आपण दाखवतो, तो बिचारा इतका कष्ट करून तो 12वी झाला, नंतर 15वी झाला, चांगली घराणं म्हणजे गरीब घराणं पण चांगली माणसं. आणि एक मुलगी मुंबईची नातेवाईक, लग्न झालं आणि त्याने म्हणजे अगदी अगदी सोन्याचे पैसे द्यायचे. 5 तोळ्याचा मंगळसूत्र का तर माझ्या आईला वगैरे काढायचं, आईला पण केलं त्याने 2 तोळ्याचं नंतर, पण लग्न दिसायला पाहिजे म्हणून पण तिला चांगलं केलं. आणि ती 6 महिने सर राहिली आणि एवढा त्याला त्रास दिला ना भयंकर. आणि ती गेली निघून. आता ते मंगळसूत्र तिच्याकडे आहे, मग त्याने काय करायचं, हातात फेडायचे. म्हणजे एक निगेटिव्ह बाजू घेतली, हो, ती निगेटिव्ह बरोबर आहे ते एक. म्हणजे ते तिथंच होणार होता. आता काय असतं की लग्नामध्ये ज्या प्रॉपर्टी स्त्रीधन म्हणून ते हे केलं जाईल, ट्रीट केलं जाईल, त्याला स्त्रीधन म्हणून ते त्यांनाच भेटणार आहे. लग्न का केलं मग कोर्ट विचारेल त्याला, लग्न का केलं तुम्ही. कोर्ट प्रश्न असे विचारता तुम्ही की हो, तुम्हाला कोण सांगितलं होतं एवढे खोटी प्रशंसा हे करून घेण्यासाठी? एवढी गरज नव्हती ना. तुम्हाला सांगतो, मेंटेनन्सचे जे ॲप्लिकेशन असतात
तर त्याच्यामध्ये डिफेन्स काय असतो की मी काय कमवू शकत नाही किंवा काय करू शकत नाही. तर कोर्ट सांगतोय की भीक मागा आणि त्या बाईला पैसे द्या. हे चुकीचं आहे ना. हो. म्हणजे तिची चुकी असली तरी आपण तिलाच पैसे द्यायचे. आता ते ड्रॉबॅक काय ते लॉचे आहेत, बऱ्यापैकी ड्रॉबॅक आहेत की ज्या तिने मागितलं नाही तर देऊ शकत नाही. आता मेंटेनन्स ॲप्लिकेशन आपल्याला स्वतः करावं लागतं ना. Maintenance करतातच सगळे. हो. आणि विषय काय असतो मेंटेनन्स ॲप्लिकेशनमध्ये की बघा आता सूट दाखल केला आपण, तुम्ही ॲप्लिकेशन दाखल केलं मेंटेनन्समध्ये. आता हा जो पिरियड आहे, आता इथं ते डिसाईड होईल. आता हा जो मधला पिरियड आहे, तर इंटेरियम मेंटेनन्स ते नंतर ठरवलं जाईल की त्याला मेंटेनन्स द्यायचा किंवा नाही द्यायचा. त्याच्या आधीच ॲप्लिकेशन केल्यावरच इंटेरियम मेंटेनन्सचा अर्ज येतो सोबत आणि मेंटेनन्स चालू होऊन जातं. मग सर ते मंगळसूत्र आहे ना, ते लग्नात लग्न द्यायचं दुसरं दिलं तर चालेल? कसं? लग्नातच द्यावं लागतं. तसं नाही. तुम्ही लग्नामध्ये किंवा त्याच्यामध्ये जर जी मुलगी काही प्रॉपर्टी घेऊन येत असेल तर ते ॲज अ स्त्रीधन म्हणून ट्रीट केलं जातं. मग ते माहेरच्याने दिलेलं राहो किंवा त्या हो लग्नात असेल ते, त्याला ते लग्नातच द्यावं लागतं. पण ते कबूल जर केलं असेल लग्नामध्ये किंवा काय केलं असेल, मग जर समजा आता ते कुठेतरी फिरायला गेले आणि त्या बाईला वाटलं की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, ते त्याला स्त्रीधन म्हणून आपण हे नाही करू शकत, कन्सिडर नाही करू शकत. काय करतो आपण त्याच्यावर. हो, त्याच्यावर डिपेंड होतं. अजून विषय बघा दुसरा कोणता आहे ह्याच्यामध्ये आपलं काय झालं होतं, हां एक्झिक्युशनचं. तर ते झालं इंडिपेंडंट पर्सनचं. वाढवून दाखवायचं. हां वाढत दाखवायचं ते झालं म्हणा. ठीक आहे, आता आपला विषय बाजूलाच राहून जातो प्रत्येक वेळेस. आपण CPC तुम्ही जे सांगता ना ते समजून त्याला जातं. आम्हाला भरपूर हो. प्रयत्न करायला लागेल जेव्हा तुम्ही सांगता ते कळेल. आता विषय दुसरा काय झाला की आपण आधी ज्युडिशन बघितलं, हो. ते तुम्हाला आता कळलं असेल व्यवस्थितपणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्लेस ऑफ स्विंग बघितलं की प्लेस कुठे कुठे करू शकतात. ठीक आहे. दुसरं कन्सेप्ट आहे ट्रान्सफर ऑफ केसेस म्हणून सेक्शन 22. मी वाढवून दाखवलं एकच आहे की असं त्याला पाठवून नाही अजून 2-3 असतील मॅडम त्याच्यामध्ये. थँक्यू. सेक्शन 22 तर 24 पर्यंत. हो. सेक्शन 22 ते 24 पर्यंत काय आहे की ट्रान्सफर ऑफ सिव्हिल केसेस, ट्रान्सफर ऑफ क्रिमिनल केसेस पण होतं, ते पण आपण करू शकतो. क्रिमिनल केसेस करू शकतो, बरोबर. सिव्हिल केसेस, आता सिव्हिल केसेस एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सफर होऊ शकतात का? होऊ शकतात का? होऊ शकतं. होऊ शकतात. कोण हे करेल, कसं ट्रान्सफर करतील? प्रॉपर्टीचं तिथं असेल तर म्हणजे ॲप्लिकेशन करावं लागेल, बरोबर. तर कन्सेप्ट काय आहे ट्रान्सफर ऑफ सिव्हिल केसेसची की एखाद्या पार्टीला जर वाटलं की जे सूट आहे तर एका जागेवरून काय करायला पाहिजे, दुसऱ्या जागी ट्रान्सफर करायला पाहिजे, तर ते कोर्टाला ॲप्लिकेशन करू शकतात, बरोबर. याच्यात 2 ठिकाणी पॉवर आहेत. एक जर तुमचं झालं की एक रेग्युलर सूट असतात की जे रेग्युलर कोर्टाद्वारे ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. इथं फक्त एक नटशेल ही आहे की ॲप्लिकेशन आपण कुणाला करायचं, आणि प्रश्न हा येतो की सुप्रीम कोर्ट केसेस ट्रान्सफर करू शकतं का. ठीक आहे. ॲप्लिकेशन कोण कोण करू शकतं? एक झालं पार्टीज, बरोबर. सिव्हिल केसेसमध्ये जनरली जर काय ॲक्शन घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त कोणी करू शकतं, पार्टीज हे करू शकतात, बरोबर. एखाद्या केसेसमध्ये समजा आता एक्झिक्युशनचं आलं, एक्झिक्युशनचं एखादी प्रॉब्लेम झाला, एखादी प्रॉपर्टी जर दुसऱ्याला विकून दिलेली आहे, बरोबर. काय झालं असताना सूट चालू असताना जर एखादी प्रॉपर्टी दुसऱ्याला विकून दिली असेल आणि तो टोटली अनअवेअर असेल या गोष्टीबद्दल, तर तो कोर्टात स्टँड घेऊ शकतो त्याचा फक्त, बरोबर. पण जनरली सिव्हिल सूटमध्ये अदर पार्टीला कुठेच हे नसतो, काय नसतो, तर राईट नसतो काहीतरी इनिशिएट करायचा, बरोबर. एक झालं तुमचं कोण करू शकतं, पार्टीज करू शकतात. ठीक आहे. दुसरं तुमचं काय झालं, कोर्ट सुमोटो करू शकतं का? सुमोटो पण करू शकतो. हे याच्या बेलॅकमध्ये नाही पण केस लॉमध्ये सांगितलं आहे की ते सुमोटो पण करू शकतं. सुमोटो म्हणजे स्वतःहून ॲक्शन घेणे. हो, सुमोटो म्हणजे स्वतःहून ॲक्शन घेणे, बरं का. म्हणजे कोर्टाचं नाव नाही तिथं. आता बघा, आता बाकीच्या कन्सेप्ट आहेत तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या आधीच्या, जसं की डॉक्ट्रिन ऑफ लोकस स्टँडाय म्हणा,
डॉक्ट्रिन ऑफ लोकस स्टँडाय. हे कुठे ॲप्लिकेबल होतं? PIL मध्ये. लोकस स्टँडाय म्हणजे कसं की ज्याचे राईट व्हायोलेट झाले तर तोच काय करू शकतो, फक्त ॲप्लिकेशन करू शकतो. डॉक्ट्रिन ऑफ लोकस स्टँडायचा नियम कुठे ॲप्लिकेबल होतो? सिव्हिल केसेसमध्ये ॲप्लिकेबल होतो. म्हणजे ज्याचे राईट व्हायोलेट होत आहे तोच व्यक्ती काय करू शकतो, फक्त कोर्टाला अपेअर होऊ शकतो. लोकस स्टँडायचं का? लोकस स्टँडाय असं लोकस स्टँडी पण बोलतात आणि स्टँडाय पण बोलतात ना. स्पेलिंगचं एखादी वेळेस मागे पुढे होऊ शकते. तेवढं कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे. हां, तर ते कुठे? सिव्हिल केसेसमध्ये. जर ज्याचे राईट व्हायोलेट होत आहे तर तोच व्यक्ती काय करू शकतो, फक्त कोर्टात अपेअर होऊ शकतो. आता ही गोष्ट कुठे कुठे ॲप्लिकेबल होत नाही. इतकी लोकस स्टँडायची गोष्ट कुठे कुठे ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे कुठे कुठे थर्ड व्यक्ती पण हे करू शकतो. एक तर झालं तुमचं PIL झालं, तर जस्टिस भगवतीने ही कन्सेप्ट आपण आणली होती. PILची कन्सेप्ट जस्टिस भगवती म्हणून कन्सेप्ट लक्षात ठेवा. बॉन्डेड लेबर केस आहे, तर त्याच्यामध्ये ती जी कन्सेप्ट होती PILची, तर ती काय केली होती, कोर्टाने पुढे आणली होती. आपण बोलतो ना की जर फंडामेंटल राईटच्या बद्दल जर जो जज असेल की ज्याला सगळ्यात मोठं नाव आहे की फंडामेंटल राईटच्या गार्डियनबद्दल, तर ते जस्टिस भगवती. ठीक आहे. ज्यांनी इंदिरा गांधीच्या बाजूने निकाल दिला होता आधी, पण ते नंतर फंडामेंटल राईटच्या बाजूने आले. तर एक तर झालं तुमचं PILचं. दुसरं FIR मध्ये पण लोकस स्टँडायचा नियम ॲप्लिकेबल होत नाही. की ज्या ठिकाणी जर एखाद्याचा मर्डर झाला असेल तर पोलीस विचारणार नाही की तुझा भाऊ आहे का, कोण आहे का, झाला आहे ना FIR. ठीक. पार्टीज झालं, सुमोटो झालं. आता ॲप्लिकेशन कुठे करायचं? ट्रान्सफर ऑफ केसेससाठी. काय? सर दाखला त्याच्या संदर्भात नाही, ते वाढत दाखला ते मागे राहिलं मॅम आता पूर्ण. नाही, मग तो एकच सांगितलं, एकच पार्टी असते ना, ते एकच तो वाढत दाखला. नाही, सुमो लोकस स्टँडाय, सुमोटो आणि आपलं हे ते वाढत दाखला ना, ते बाजूचं. लोकस स्टँडाय म्हणजे फक्त ज्याचे राईट व्हायोलेट झाले तो करेल सिव्हिल केसेस. आणि डॉक्ट्रिन ऑफ काय याचं स्वतः ॲक्शन म्हणजे ते सुमोटो झालं. आणि PIL मध्ये तुम्ही कोणी पण करू शकतात आणि FIR कोणी पण. PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जन ही त्याची का आर्टिकल फंडामेंटल राईट्ससाठी. रीट्स कुठे कुठे दिलेल्या आहेत? रीट्स हां त्याच कुठे दिल्या आहेत त्या? आर्टिकल फंडामेंटल राईटच्या चॅप्टरमध्ये 12 ते 35. मग कुठे 32 मध्ये दिले आहेत ना, आर्टिकल 32. आणि हे काय बोलता मला, हायकोर्ट कुठे करू शकतं रीट्स? 2 to 6 बरोबर. आणि 2 to 7 काय? तर लिगल राईट्सबद्दल. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की जर दोघांमध्ये वास्ट कोणता आहे, आर्टिकल 32 की 2 to 6, म्हणजे स्कोप कोणाचा जास्त आहे? 2 to 6चा. जनरली आपण काय चुकी करतो की 32 सुप्रीम कोर्टाचे पॉवर आहेत बरोबर, आणि 2 to 6 कोणाचे पॉवर आहेत? हायकोर्टाचे पॉवर आहेत बरोबर. तर मग वास्ट कोणते असतील? 32 असं आपण जनरल समज असतो, पण तसं नाही आहे. जे 2 to 6 आहे त्याचा स्कोप सगळ्यात मोठा आहे 2 कारणामुळे. एक कारण तुमचं फक्त हे कुठे ॲप्लिकेबल होतं? फंडामेंटल राईट्स बरोबर. हे कुठे ॲप्लिकेबल होईल? फंडामेंटल राईट्स ॲज वेल ॲज लिगल राईट्स. आणि इमर्जन्सीच्या काळात 32 काय होतं? डॉर्मनमध्ये जातं, म्हणजे झोपून जातं. 32 याच्यात राहत नाही, इनफोर्समध्ये राहत नाही. 2 to 6ला काहीच फरक पडत नाही बरोबर. म्हणजे इमर्जन्सीच्या काळात बघा तुम्ही याच्या आल्या होत्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या केसेस, त्या हायकोर्टात चालायच्या पण सुप्रीम कोर्टात नाही चालायचं. सुप्रीम कोर्ट पूर्ण बंदच होतं त्यावेळेस याबद्दल, फंडामेंटल राईट्सबद्दल. ठीक आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन कुठे करू शकतो आपण ट्रान्सफर ऑफ केसेससाठी?
त्याचे कंडिशन बघा. जर ते 2 कोर्ट बरोबर, तुम्हाला जर आता एका कोर्टामधून दुसऱ्या कोर्टात जर केस ट्रान्सफर करायची आहे आणि ते जर दोघी एकाच अपिलेट कोर्टच्या याच्यात असतील ज्युरिडिक्शनमध्ये, जसे की रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आणि त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये खेड आहे आणि अजून दुसरं कोणतं कोर्ट असेल ते, तर तिथून खेडमधून जर त्या कोर्टात तुम्हाला ॲप्लिकेशन निघायचं असेल तर जे वरचं अपिलेट कोर्ट आहे तर आपण त्याच्यात ॲप्लिकेशन करू ट्रान्सफर ऑफ केससाठी त्या कोर्टातने. ठीक आहे, अपिलेट कोर्ट जातं बरोबर. काय म्हणता येईल सर त्याला? अपिलेट कोर्ट बोलतो ना आपण याला, अपिलेट. जर एकाच अपिलेट कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर दोघी कोर्ट असतील तर कुणाला आपण अपिलेट कोर्टला ॲप्लिकेशन करतो. समजा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्टाला आपण ॲप्लिकेशन करायला पाहिजे सेम अपिलेट कोर्टसाठी. हां, समजा जर ते 2 कोर्ट्स आहेत, आता एक कोर्ट तुमचं खेड झालं, हे कुठे येतं आहे रत्नागिरीमध्ये बरोबर, आणि दुसरं कोर्ट आहे पुण्याचं, पुण्यामध्ये एखादी दुसरं कोर्ट असेल, पुणे समजा पुणे असेल, आणि हे कुठे आलं पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. आता हे काय झाले, दोघी अपिलेट कोर्ट झाले. मग अशा वेळेस कुठे करू शकतो आपण, मग अशा वेळेस आपण हायकोर्टात हे करायचं. हो, हायकोर्टात. हो, म्हणजे 2 अपिलेट कोर्टाच्या याच्यामध्ये येत असतील तर आपण काय करू शकतो त्यांना, तर ते जे हायकोर्ट आहे तर त्याच्यात आपण अप्लाय करायला पाहिजे. सेक्शन 22 तर 24. आणि याच्यामध्ये एक शेवटी आहे सुप्रीम कोर्टाची पॉवर बरोबर. सुप्रीम कोर्टाची पॉवर काय सांगतात की सुप्रीम कोर्ट सुमोटो एखादी सूट सिव्हिल सूट करू शकतं, ट्रान्सफर करू शकतं बरोबर. याच्यामध्ये काय आहे, सुमोटो ट्रान्सफर करू शकतं बरोबर. जर कोर्टाला वाटलं की हे इंटरेस्ट ऑफ जस्टिससाठी खूप आवश्यक आहे बरोबर, तर इंटरेस्ट ऑफ जस्टिससाठी कोर्ट काय करू शकतं, तर जे सूट आहे ते कुठून पण कुठे पण ट्रान्सफर करू शकतं. आता सूट ट्रान्सफर होत आहे, मग ते काय होईल बरं, म्हणजे कोणत्या स्टेजमधून चालेल, आधीपासून चालेल का त्याच स्टेजमधून चालेल, त्यात ज्या स्टेजला ते सोडून गेलेलं आहे. हो, हां, बरोबर. तर आपण त्या प्रोसेसमधून काय करू शकतो, आपण ते सूट त्याच्यात चालेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला ट्रान्सफर ऑफ केसेसचं. पार्टी झालं, सुमोटो झाला आणि नंतर एफआयआर झालं. एफआयआर म्हणजे ते याच्यात येत नाही, ते लोकल स्टँडर्डच्या नियमाला ते लागत नाही. मग हे 2 झाल्यानंतर दुसरंही आलं. कोणतं, नाही ते जे या मधल्या ज्या गोष्टी असतात ना मॅडम, एफआयआरच्या फंडामेंटल राईटच्या, ह्या फक्त मी हे सांगितलं, आपला जो मेन टॉपिक होता ना तर हा होता. हां, त्याची निगडीत नाही, म्हणजे एखाद्या वेळेस जनरल पण होऊ शकतात. समजा समजा आता आपलं टॉपिक कोणता होता, ट्रान्सफर ऑफ केसेसचा बरोबर. फक्त ते मध्येच ते आर्टिकलचं कसं काय आलं ते मला पण विसर पडला होता. म्हणजे त्या ह्या गोष्टी असतात ना की हां, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ते जनित याचिका, हित याचिका. नाही, सुमोटो म्हणजे स्वतःहून ऍक्शन केव्हा घेईल, ट्रान्सफर ऑफ सूटमध्ये सुमोटो आलं ना ते. हो, ट्रान्सफर करू शकतो, कोर्ट सुमोटो करू शकतो. हां, मग ते सुमोटो आपण बोलणं, सुमोटो म्हणजे काय, स्वतःहून ट्रान्सफर करणं. मग अशा कोणत्या केसेस आहेत, हो कोर्ट, मग अशा कोणत्या केसेस आहेत की जिथं फक्त लोकल स्टँडर्ड लागतो, तर सिव्हिल केसेस लागल्या. लोकल स्टँडर्ड म्हणजे फक्त ज्या व्यक्तीचे राईट व्हायलेट झाले तर ते. त्याच्यानंतर दुसरं काय आलं, मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की जिथं कोणी पण करू शकतं, एक PIL झाली आणि दुसरं FIR झाली. मग PILमध्ये कुठं PIL हे करायचं, हे कुठे आहे अधिकार, तर मग 32, 2 to 6 झालं. मग आता आलं ते, मग 2 to 6 मध्ये आणि 32 मध्ये कोण वास्ट आहे,
तर वास्ट पण आहे, तर 2 to 6 वास्ट आहे. म्हणजे तुम्ही सलग घ्या. हां, ते सलग म्हणजे हो, कळलं तुम्हाला आता? हो. ठीक आहे, एक झालं तुमचं ट्रान्सफर ऑफ केसेसचं. आता स्पेशल, मागे पण तुम्हाला सांगितलं होतं मी की स्पेशल सूट, बरोबर? स्पेशल सूटमध्ये आणि आपले जे नॉर्मल सूट आहेत, तर याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? एक झाले तुमचे स्पेशल सूट, आणि जे आता आपण आता चालू करणार आहोत, स्पेशल सूट आणि नॉर्मल सूट. म्हणजे सूट इन जनरल यांना आपण बोलतो ना की सूट इन जनरल, आणि यांना म्हणतो स्पेशल सूट्स. म्हणजे अशी गरज का होती स्पेशल सूटची किंवा हे करायची? स्पेशल सूटमध्ये एखाद्या समाजाच्या हिताच्या संदर्भात काय ज्या घडतात ते आहे एक सूट फॉर न्यूसन्स सेक्शन 91-92. सूट ते तेव्हा कोण दाखल करू शकते किंवा काय करू शकतं ते झालं म्हणा एक. म्हणजे बेसिक फरक काय आहे याच्यामध्ये? स्पेशल सूटमध्ये आपण स्टेवर लगेच होतो ते कसं स्टेसाठी आपण लगेच स्टेसाठी आपण लगेच करतो, ते एखाद्या केसमध्ये होऊ शकतं, एखाद्या केसमध्ये राहू शकतं तसं. पण याचं नेमकं रिझन म्हणजे हे काय की दोघांना वेगळी करायची काय गरज होती? म्हणजे याच्यासाठी थोड्या वेगळ्या प्रोविजन आहेत, यांच्यासाठी वेगळ्या प्रोविजन आहेत. हां, याच्यात सूटमध्ये येतं की गव्हर्नमेंट जर पार्टी राहिली तर ते वन ऑफ द स्पेशल सूट आहे. आता 18-19 प्रकारच्या स्पेशल सूट आहेत याच्यामध्ये, की तुमचं सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट असेल, सूट बाय ऑर अगेन्स्ट मायनर अनसाउंड माइंड असेल, ऑर्डर 32. त्याच्यानंतर सूट इन द मॉर्गेज प्रॉपर्टीज असतील, बरोबर? त्याच्यानंतर फॅमिली सूट असतील, फॅमिली सूट बोलतो ते असतील, सूट बाय द अलाइन एनिमी असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सूट बाय द कॉर्पोरेशन असेल किंवा सूट अगेन्स्ट पार्टनरशिप फर्म असेल, पार्टनरशिप फर्मच्या सूटसाठी वेगळं आहेत. तर अशा वेळेस तर डिफरन्स काय असतो? तर काय असतं की याच्या नॉर्मल सूटच्या ज्या प्रोविजन आहेत, म्हणजे सूट इन जनरलचं, तर आपण बघितलं ना सूट इन जनरलचं कसं होतं? आधी तुम्ही प्लेंट बनवलं, प्लेंट, ठीक आहे. म्हणजे जर कोर्टाला ज्युडिशियन असेल तर त्याच्यात आपण काय करतो? प्लेंट दाखल करतो. म्हणजे एक सरळ प्रोसेस चालते. प्लेंट नंतर काय होतं? समन्स होतात, नंतर काय होतं? WS हे केला जातो, ठीक आहे. एक मिनिट फक्त. ठीक आहे, तर प्लेंट झालं, WS झालं, म्हणजे ही सरळ प्रोसेस चालते तुमची. WS नंतर काय होईल तुमचं की तो तुमचे फ्रेमिंग ऑफिसेस होतील किंवा सगळ्या गोष्टी होऊन जातील, बरोबर? तर ह्या ज्या प्रोविजन आहेत आपण आधी बघितलेल्या, तर त्या ह्या इकडे ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे होतात पण त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल प्रोविजन असतात. जसं की बघा आता इथं काय, आपण प्लेंट लगेच दाखल करू शकतो, बरोबर? पण समजा जर सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट असेल, सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट असेल, तर अशा वेळेस काय असते तुम्हाला? सेक्शन 79 काय सांगतं? तर तुम्हाला आधी नोटीस द्यावी लागेल, 2 month प्रायर नोटीस, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध सूट दाखल करण्यासाठी. म्हणजे तुमच्या आता प्लेंटच्या पुढे काय होऊन गेलं? इथं नोटीस येऊन गेली, बरोबर? आलं तुमचं बरोबर? इथं नोटीस येऊन गेली. त्याच्यानंतर जे एक्झिक्युशन असतं, एक्झिक्युशनमध्ये पण याच्यासाठी स्पेशल प्रोविजन आहेत सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंटमध्ये. एक्झिक्युशनमध्ये काय की जर तुमची ती डिक्री जर 3 महिन्यापर्यंत अनसॅटिस्फाईड राहिली, जर समोरच्या पार्टीने जर ती एक्झिक्यूट करून नाही घेतली, तरच तुम्हाला एक्झिक्युशनसाठी काय करावं लागतं? ॲप्लिकेशन करता येतं. परत एक्झिक्युशनवर त्याच्यावर काय आलं तुमचं? इथं एक स्पेशल प्रोविजन येऊन गेली, बरोबर? समजा सूट अगेन्स्ट किंवा सूट बाय मायनर असेल, दुसरं काय झालं तुमचं? सूट बाय मायनर असेल, बरोबर? तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल इथं सूटचे 4 हे असतात इसेन्शियल. पहिलं कोणतं? सूटसाठी काय आवश्यक असतं? एक पार्टीज. दुसरं रिलीफ काय क्लेम केला आहे ते, कोर्टाला ज्युडिशियन आहे का ते द्यायचं, बरोबर? आणि कॉज ऑफ ॲक्शन आहे का, कॉज ऑफ ॲक्शन आहे का, बरोबर?
आता एक झालं याच्यामध्ये पार्टीज. पार्टीज तुमच्या कशा असायला पाहिजे? कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट असायला पाहिजे. कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? सेक्शन 10 काय सांगतं? तर द पर्सन हू आर कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट तो साऊंड माइंड असायला पाहिजे, मेजर असायला पाहिजे, अँड हू इज नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ असायला पाहिजे. आता इंडिजनने हा पर्सन असेल कोण? इनसॉल्वंट पर्सन असेल, बरोबर. तर त्या सूटमध्ये काय असतं, जर इनसॉल्वन्सीचा काय प्रभाव पडतो तर ऑर्डर 20 सांगतं की जर इनसॉल्वंट राहिला डिफेंडंट तर ते सूट काय होतं, स्टे होऊन जातं जोपर्यंत काय होत नाही पुढची त्याची तो जर जेव्हा सॉल्वंट होते तोपर्यंत. ठीक आहे. तर मायनरच्या सूटमध्ये पार्टीज आहेत, पण एक पार्टी कोणती आहे? सूट बाय ऑर अगेन्स्ट. बाय ऑर अगेन्स्ट मायनर. बाय म्हणजे की सूट मायनर दाखल करतोय, अगेन्स्टमध्ये मायनरच्या विरुद्ध सूट दाखल होतोय. म्हणजे इथं काय राहील? तो प्लेंटिफ राहील, इथं काय राहील? तो डिफेंडंट राहील, बरोबर. आता मायनर कोण आहे? की जो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे. आणि जर ज्या पर्सनला जर नॅचरल गार्डियन असतील तर नॅचरल गार्डियन जर असतील तर त्याचं वय किती होतं? 21 वर्ष होतं अंडर सेक्शन 4 आणि 5 ऑफ इंडियन मेजॉरिटी ॲक्ट. म्हणजे माणसाचं वय किती आहे बरोबर हे करायचं की त्याला, तर त्याचं सुद्धा एक ॲक्ट बनवून ठेवलेला आहे, इंडियन मेजॉरिटी ॲक्ट म्हणतो त्याला. त्याच्यात दिलेलं आहे सेक्शन 4 आणि 5 मध्ये की एखादी पर्सन असेल की ज्याचे आईवडील वगैरे जिवंत आहेत, सगळे आहेत, तर त्याचं वय काय असेल? 18 वर्ष असेल. आणि ज्याला नॅचरल गार्डियन आहेत म्हणजे आईवडील सोडून दुसरे कोणते गार्डियन आहेत म्हणजे आईवडील त्याचे नसतील तर अशा वेळेस त्याचं वय किती असतं? 21 वर्ष असतं. ठीक आहे. आता मायनर असल्यामुळे त्याच्या विरुद्ध जर काही दावा दाखल केला तर त्याला कळणार आहे का काय चालतंय काय नाही होत आहे, बरोबर. तर अशा वेळेस स्पेशल प्रोव्हिजन असतात. स्पेशल प्रोव्हिजन काय आहेत? की द सूट शॅल बी फाइल बाय द मायनर ऑर अगेन्स्ट द मायनर विथ द हेल्प ऑफ द नॅचरल गार्डियन, म्हणजे गार्डियन किंवा नेक्स्ट फ्रेंड. त्याला बेराटमध्ये वापरलं आहे नेक्स्ट फ्रेंड बोलतो म्हणजे त्याला, नेक्स्ट फ्रेंड आणि किंवा गार्डियन, बरोबर. हे दोघं म्हणजे एकच व्यक्तीला दोघं हे बोलतात, एक तर नेक्स्ट फ्रेंड किंवा गार्डियन. ठीक आहे. तर या सूटमध्ये काय आहे की मायनरच्या वतीने सूट कोण डिफेंड करतं? नेक्स्ट फ्रेंड किंवा मायनरच्या नेक्स्ट फ्रेंड म्हणजे एक असा व्यक्ती की ऑर्डर याच्यामध्ये सांगितलं आहे की आपण जेव्हा सूट बघू ना त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये बघू. फक्त एक तुम्हाला एक जनरल सगळं माहिती राहायला पाहिजे. नेक्स्ट फ्रेंड म्हणजे असा व्यक्ती असतो की जो कॉम्पिटंट आहे, कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण इथं काय आहे, इथं मायनर त्याचे इंटरेस्ट आहेत तर ते करू शकत नाही, बघू शकत नाही. त्याच्यामुळे जो नेक्स्ट फ्रेंड आहे तर तो काय करेल, तर मायनरच्या जागेवर त्याचे काय करेल, तर मायनरच्या जागेवर त्याला कळेल की काय योग्य आहे काय अयोग्य आहे. तर अशा वेळेस नेक्स्ट फ्रेंडच्या वतीने तो काय करतो? सूट दाखल करतो. ठीक आहे. नेक्स्ट फ्रेंड फक्त तुम्ही असं लक्षात ठेवा की असा व्यक्ती जो मायनरच्या बाजूने एक तर सूट काय करतो? दाखल करतो किंवा सूटला डिफेंड करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट फ्रेंड आहे. आता तुम्ही जर जनरल सूटमध्ये बघितलं असेल तर इथं अशा कोणत्याच प्रोव्हिजन नाही सूट इन जनरलमध्ये. नेक्स्ट फ्रेंडचे तुझं काय प्रोव्हिजन वगैरे काहीच नाही. तर अशा वेळेस काय होतं की नवीन प्रोव्हिजन आपल्याला बनवावी लागते, बरोबर. ठीक आहे. दुसरं अजून काय आहे याच्यामध्ये? आता याच्यामध्ये काय असतं सूट इन जनरलमध्ये? कॉम्प्रोमाइज कोणी पण करू शकतं, केव्हा पण करू शकतं, विथ द परमिशन ऑफ कोर्ट, विदाउट द परमिशन ऑफ कोर्ट, बरोबर. ते क्वालिफाईड विड्रॉल पण करू शकतं, कॉम्प्रोमाइज करू शकतो, बरोबर, विथ द परमिशन किंवा विदाउट द परमिशन. पण या ठिकाणी काय असतं की सूट बाय मायनर असेल, मायनरने सूट दाखल केलं असेल तर विदाउट द परमिशन ऑफ कोर्ट ते सूट विड्रॉल पण करता येत नाही आणि कॉम्प्रोमाइज पण करता येत नाही. जर नेक्स्ट फ्रेंडला जर समोरच्या पार्टीने विकत घेऊन घेतलं आणि जर याच्याकडून जर कॉम्प्रोमाइज करून घेतलं तर मायनरचे राईट त्याच्यात हे होत आहे ना, बरोबर.
तर अशा वेळेस काय राहील, तर स्पेशल प्रोव्हिजन करणे आवश्यक होतं. याच्यामुळे काय राहील मग, की त्याच्यासाठी एक वेगळाच आपल्याला ऑर्डर बनवावी लागली म्हणजे कोर्टाला, आणि याचे सगळे जे प्रोव्हिजन आहेत ते त्याच्यामध्ये दिले गेले. ठीक आहे. एकच अजून असं एक फ्रेंडली सूट बोलतो आपण त्याला, तर ते जी काय लिहिलं होतं गार्डियन. आणि याच ऑर्डरमध्ये सगळ्यात शेवटी एक हे आहे, काय बोलतो आपण त्याला, क्लॉज ॲड केला आहे की ह्या वरच्या जेवढे आपण प्रोव्हिजन आहेत त्या पर्सन ऑफ अनसाउंड माइंडला पण ॲप्लिकेबल राहतील. म्हणजे दुसरी ऑर्डर न बनवण्यापेक्षा वरती पण सांगू शकले असते, पण त्यांनी शेवटी सांगितलं. म्हणजे जो शेवटच्या ओळपर्यंत गेला तर त्याला कळेल की आहे आहे समज, म्हणजे अनसाउंड माइंडला पण ॲप्लिकेबल होऊ शकतात त्या प्रोव्हिजन. आता समजा आता फ्रेंडली सूट आहे, बरोबर. तर फ्रेंडली सूटमध्ये काय असतं की या सूटमध्ये त्या एखादी प्रॉपर्टी असेल, या दोघांमध्ये काय वाद नाही, फक्त कोर्टाला काय सांगायचं आहे की जी प्रॉपर्टी आहे ती कोणाची आहे नेमकी, एक तर याची आहे किंवा माझी आहे. दोघी हसत खेळत कोर्टात जातात आणि ते कोर्टात सांगतात की तुम्ही मला फक्त हे सांगा की ही प्रॉपर्टी याची आहे किंवा माझी आहे, बरोबर. आता इथं एखाद्या वेळेस आपल्याला कॉज ऑफ ॲक्शन येऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे आहे पण बाकीचे जरी कॉज ऑफ ॲक्शनसाठी जेवढ्या कंडिशन आहेत तर तेवढ्या ते फुलफिल करत नाही हे सूट. मग ते इकडे तर जनरलमध्ये तर स्टँडच होणार नाही, कारण कॉज ऑफ ॲक्शनच येत नाही त्याच्यामध्ये, बरोबर. तर अशा वेळेस काय करतात, मग फ्रेंडली सूटसाठी एक नवीन प्रोव्हिजन बनवलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यानंतर एक असतं इंटरप्लेटेड सूट. फ्रेंडली सूट बोलतो, आता सर काय बोलला? फ्रेंडली सूट याच्यामध्ये काय असतं की कॉज ऑफ ॲक्शन माहिती आहे कोर्टाला, समोर दिसतंय, पण इथं ॲम्बिग्युअस आहे ना ते कॉज ऑफ ॲक्शन. म्हणजे कॉज ऑफ ॲक्शनसाठी जनरली कसं असतं, समजा तुमच्याकडून मी पैसे घेतले असतील 50,000 रुपये, बरोबर. आता काय की तुम्ही कोर्टात गेले रिकव्हरीसाठी की हा मला आमचे सर पैसे मला परत करत नाही आहे, तर मला त्यांच्याकडून रिकव्हरी ऑफ मनी करून रिकव्हरी ऑफ मनी करून द्यावी. मी कोर्टात का सांगेल की मॅडमला मी आधीच पैसे दिलेले होते, बरोबर. आधी मी 30,000 दिले, नंतर 20,000 दिले, नंतर 10,000 दिले ॲज अ इंटरेस्ट म्हणून. तुम्ही एक गोष्ट असर्टन करताय माझ्या विरुद्ध, मी ती गोष्ट डिनाय करतोय, दोघांचे कॉन्फ्लिक्ट झाले, काय झालं, कॉज ऑफ ॲक्शन उद्भवलं. इश्यू काय राहील की वेदर आय एम लायबल टू रिपे द 50,000 रुपीज. तुम्हाला मला 50,000 द्यायचे आहेत का नाही द्यायचे आहेत, हे तुमची काय झाली, कॉज ऑफ ॲक्शन झाली, बरोबर. पण समजा आता हा चॉक आहे, इथं ठेवलेला आहे, आमचं दोघांचं हे चालू आहे की हा चॉक तुझा आहे, की ती मला सांगताय की हा चॉक सर तुमचा आहे, मी सांगतोय की नाही हा चॉक तुमचा आहे. इथं काय असेल बरं कॉज ऑफ ॲक्शन, ज्यावेळेस ते सांगतील की हा चॉक माझा आहे, मी सांगेल की माझा आहे, दोघे एकमेकी आम्ही काय करतोय, भांडण करतोय एका चॉकसाठी, त्यावेळेस कॉज ऑफ ॲक्शन होईल ना. पण मी सांगतोय की हा तुमचा आहे, तो तुमचा आहे, बरोबर. मग ही प्रॉपर्टी नेमकी कोणाची आहे ते कोर्ट ठरवेल, तर ते कुठे, फ्रेंडली सूटमध्ये. एक असतं अजून इंटरप्लेटेड सूट असतं. ठीक आहे. ऑर्डर 35 आहे म्हणा, इंटरप्लेटेड सूट आहे. तर या सूटमध्ये बघा कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही सूट इन जनरल बघतात नॉर्मल सूटमध्ये, त्यावेळेस पार्टीज कोण असतात सूटमध्ये, एक प्लेंटिफ असतो, एक डिफेंडंट असतो, बरोबर. मॅडम अजून आधी समजून घ्या तुम्ही, म्हणजे आपण ते नंतर याच्यामध्ये घेणारच होत म्हणा डिटेलमध्ये, त्यावेळेस तुम्हाला जास्त कळून जाईल, फक्त एक जनरल तुम्हाला आयडिया व्हावी, बरोबर. तर जनरल सूटमध्ये कसं असतं, एक प्लेंटिफ असतो, एक डिफेंडंट असतो. इंटरप्लेटेड सूटमध्ये काय होतं, समजा आता मी शिक्षण करत होतो पुण्याला, तर मग गावातील एखादी व्यक्ती असेल की ज्याने मला खूप मदत केली त्यावेळेस पैशांची किंवा त्याची, बरोबर. आणि त्याचं मी किती, त्याने मला 3-4 लाखाची मदत केली असेल. त्याच्यानंतर मला मोठा जॉब लागला, मी एखाद्या कंपनीमध्ये माझी स्वतःची काही स्टार्टअप चालू केलं किंवा काय केलं, माझ्याकडे खूप सारे पैसे आले. मग मला एक दिवस मी अचानक विचार करत होतो की मी इथपर्यंत म्हणजे कसं काय पोचलो, बरोबर. तर अचानक विचार करता करता मला लक्षात आलं
की पुण्याला जेव्हा होतो त्यावेळेस तो खूप भला माणूस होता, त्याने मला 3-1 लाखाची मदत केली. मग मला वाटलं की एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता काय करायला पाहिजे मी, तर त्या माणसाचं आता काय चालू आहे हालचाल वगैरे तर मी विचारायला पाहिजे, बरोबर. मग मी गावात फोन केला एखादा आणि गावात त्या विचाराने सांगितलं की अरे तो माणूस, त्याला काय सवय होती लोकांना मदत करायची ते करायची, त्याने सगळे पैसे असे देऊन टाकले, आता तो पूर्ण कंगाल झाला आहे, त्याला आता जेवणाची पण पडलेली आहे, बरोबर. आता मला जेव्हा हे कळलं की अरे त्या माणसाने मला एवढी मदत केली होती आणि आता तो कसा एवढ्यात हे राहू शकतो, मी 50 लाख रुपये काय केले एका बॅगेत भरले आणि मी गावाला निघालो त्या माणसाला देण्यासाठी. पण घरी गेल्यावर मला कळलं की तो माणूस तर मी जायच्या आधीच त्याची काय झाली डेथ झालेली आहे, बरोबर. पण त्याची मुलं होती 2. मग मला वाटलं की या 2 मुलांना आता काय करायला पाहिजे, हे पैसे द्यायला पाहिजे. पण त्या 2 मुलांचं अजिबात एकमेकांसोबत जमत नव्हतं, एक पूर्व तर एक पश्चिम. तुम्ही जनरली बघितलं असेल, जर वडील खूप चांगले असतील तर मुलं चांगले राहू शकतात, पण राहतील त्याची गॅरंटी नसते, बरोबर. तर इथं पण सेम झालं होतं. म्हणजे बाप सगळ्यांना वाटायचा, तर हे दोघी दुसऱ्यांकडून हिसकावून खातात, म्हणजे एकदम अपोजिट. मग आता मी आलो आणि त्यांनी विचारलं की काय आहे, की तुम्ही का आले. मग त्यांना सांगितलं की असं असं जी गोष्ट तुम्हाला मी सांगितली तीच त्यांना सांगितली. 50 लाख रुपये आणलेले आहेत, आता मी कुणाला हे करायचे. तर दोघी भाऊ भांडण करायला लागले की त्यांचा मी जवळचा पुत्र होतो, ते पैसे मला भेटायला पाहिजे. मग मी काय केलं, कोर्टात गेलो आणि कोर्टात सूट दाखल केलं, इंटरप्लेअर सूट. प्लेंटिफ कोण आहे, मी आहे. डिफेंडंट कोण आहेत, ते समोरचे 2 व्यक्ती आहेत, बरोबर. पण इथं प्लेंटिफला सूट केव्हा दाखल करतो, जेव्हा काहीतरी मागायचं असतं. इथं मला काय करायचं आहे, मला द्यायचं आहे, बरोबर. तर मी कोर्टात एवढं स्प्लिट करेल की एवढे 50 लाख रुपये आहेत, याच्यापैकी माझा जो कॉस्ट आहे सूट दाखल करायचा तो मला काढून द्या आणि उरलेले पैसे तुम्ही यांच्यामध्ये काय वाटायचं तुम्ही ते वाटून द्या. मग कोर्ट काय करतं याच्यामध्ये, त्या 2 डिफेंडंटपैकी एकाला प्लेंटिफ करतं, एकाला डिफेंडंट करतं आणि दोघांमध्ये ती प्रॉपर्टी कशी हिस्सेदारी केली जाईल तर ते हे होतं, सूट दाखल केलं जातं. इंटरप्रिटेड सूट, स्पेशल सूट काय केलं गेलं, याच्यामध्ये जो प्लेंटिफ आहे दाखल करणारा तो शेवटपर्यंत तोच प्लेंटिफ राहणार आहे, बरोबर. या ठिकाणी काय प्लेंटिफ पहिल्याच हिअरिंगला काय होतो, बाजूला होतो. आणि जो ट्रान्सपोर्टेशन ऑफ पार्टीज बोलतो ना आपण, की एका पार्टीमधून दुसऱ्याला पार्टी करणं, ऑर्डर 1 ट्रान्सपोर्टेशन ऑफ पार्टीज, तर ते इथं लागू होतं लगेच की जे 2 डिफेंडंट होते त्याच्यापैकी एक कोण झाला, प्लेंटिफ झाला. ठीक आहे, कळलं तुम्हाला इंटरप्रिटेड सूटचं, म्हणजे जनरल बेसिक कळलं. ज्यावेळेस आपण बेअर प्रोविजन बघू त्यावेळेस तुम्हाला डाऊट राहणार नाही काही. नंतर दुसरं सूट असतं फॅमिली सूट. ठीक आहे, ऑर्डर 35A आहे वाटतं. तर फॅमिली सूटमध्ये कसं असतं की याच्यात थोड्या काही स्पेशल प्रोविजन आहेत, जशा की कोर्टाने शेवटपर्यंत बघायला पाहिजे यांच्यामध्ये काय अरेंजमेंट होते का. हे जे सूट आहेत तर ते इन कॅमेरा चालायला पाहिजे, डायवॉर्सचं असेल किंवा काय अदर प्रोविजन असतील तर ते इन कॅमेरा चालायला पाहिजे. नंतर कोर्टाने ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं पाहिजे, कशासाठी की या दोघांमध्ये काहीतरी समिट घडून येते का शेवटपर्यंत. जनरल सूटमध्ये काय असतं, ओपन कोर्टात चालतात आणि कोर्ट फक्त एकचदा हे करतं की तुम्हाला समिटमध्ये मिटवायचं आहे का, त्याच्यानंतर काय करत नाही. पण इथं जर वाटलं फॅमिलीला की आम्हाला आता मिटवायची केस, लगेच कोर्ट त्याला होकार करेल आणि ते काय होईल, सूट समिटमध्ये मिटून जाईल. ठीक आहे. सूट फॉर न्यूसन्स रिमूव्हल ऑफ न्यूसन्ससाठी असतात, तर त्याच्यामध्ये सूट कोण दाखल करू शकतं, फक्त सूट ऑफ न्यूसन्समध्ये की एखादी 3rd पर्सन पण करू शकतो जर त्याचे राईट व्हायलेट होत असतील तर. कळलं तुम्हाला आता प्रोविजन काय आहेत, की दोघांमध्ये डिफरन्स का करतो आपण. आता कोणी विचारलं तर सांगता येईल ना की स्पेशल सूटमध्ये आणि जनरल सूटमध्ये काय फरक आहे आणि अशी गरज का होती निर्माण करायची. ठीक आहे, काही प्रश्न तुम्हाला याच्याबद्दल. समज बोर्ड तर होत नाही ना CPC, नाही तर झोप लागते हे करताना CPC वाचताना, तर ठीक आहे म्हणा.
मॅडम काय प्रश्न लेक्चरबद्दल याच्याबद्दल टॉपिकबद्दल ऑदर काय असतील त्याच्याबद्दल